भाजप आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केलेला आहे। भाजप हा सर्वांना संधी देणारा पक्ष असून निवडणुकीच्या विलंबाचा फटका सर्वच पक्षांना बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तिकीट एकालाच देता येतं, मात्र 100हून अधिक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलं असल्याचं दटके म्हणालेत। 4 वर्ष महापौर नसतानाही नागपूरकरांसाठी विकास कामं सुरूच होती असं ते म्हणालेत। पाहूया मोहरे महापालिकेचे हा पुढारीचा विशेष सेगमेंट। सध्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराने रंगत पकडलेली आहे। नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे आमदार ते विधानसभेचे आमदार आणि विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले प्रवीण दटके आपल्यासोबत आहेत। तुमचं शारीरिक वजन तर जेवढं आहे तेवढंच मेंटेन होत आहे, मात्र राजकीय वजन हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे। काय त्या पाठीमागचं रहस्य आहे? काही रहस्य वगैरे नाही। भाजप ही तरुणांना संधी देणारा पक्ष आहे आणि ती संधी आज मला मिळाली, कधी संदीपजींना मिळणार, कधी अजून जो तरुण सहकारी आहे, कधी अविनाश ठाकरेला मिळाली असेल, कधी प्रकाश भोरला मिळाली, कधी बंडू राऊतांना मिळाली असेल। भविष्यात अजून जे तरुण नेते येतील त्यांना मिळेल। तरुणांना संधी देणारा पक्ष आहे, जातपात न पाहणारा पक्ष आहे। त्यामुळे जी संधी मिळते ते काम केलं पाहिजे, जे काम दिलं पक्षाने ते काम करत राहिलं पाहिजे, हाच आमच्याकडे मंत्र आहे आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, 4 वर्षाचा विलंब झालेला आहे। एकूण भाजपचे नेते म्हणून तुम्ही कसं पाहता? या विलंबामुळे निश्चितच सगळ्या राजकीय पक्षांना त्रास झाला आहे। उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे काही जे 5 वर्षानंतरच्या पिढीत ज्यांची इच्छा होती त्यांची परत 9 वर्षानंतर इच्छा झाली, त्यामुळे जरा काही स्पर्धा अधिक जास्त होते। बोली भाषेत आपण 19-20 होते, 19-20 होते असं म्हणतो, पण 19-20 वगैरे नाही, सगळे 20च होते। पण आता तिकीट एकाला देऊ शकतो आपण, 4-4 देऊ शकत नाही, त्यामुळे अशा अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर भाजपने मात केली आहे। जवळपास आमच्या 100 कार्यकर्त्यांना आम्हाला त्यांना समजवण्यात, त्यांना मनवण्यात यश आलं आहे। 4-5 लोक राहिले तर त्या पण तेही आम्ही त्यांचे फॉर्म असतानाही त्यांना विनंती करणार आहोत का त्यांनी आम्हाला समर्थनपत्र कसं मिळू शकतं, काय मिळू शकतं, याची आम्ही प्रयत्न करतो आहे। त्यामुळे सगळं राईट साईड होईल। आम्ही आमचं 121चं टार्गेट मान्य नितीनजी, मान्य देवेंजी, मान्य बावनकुळे साहेब, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमचे शहराचे अध्यक्ष मान्य दयाशंकरजी, आमचे निवडणूक प्रमुख संजय भेंडे, आमचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास, अनिल सोले, मानकर साहेब, गाणार साहेब, सुधाकर कोहळे साहेब, सुधाकर देशमुख साहेब, या सगळ्या आमचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधींच्या ह्याच्यातनं आमचे दोन्ही सिनियर आमदार मान्य कृष्णाभाऊ, मान्य मोहनभाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही हे सगळे इलेक्शन आमच्या जमिनीवर घट्ट असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वार्ड अध्यक्ष त्यांची टीम, प्रभाग संयोजक, मंडळ अध्यक्ष त्यांची टीम, असा सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर 24/7 काम करणारा पक्ष आहे। 4 वर्ष महानगरपालिकेत महापौर नसतानाही आमच्या पक्षांनी अनेक काम केलं आहे, अनेक ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आम्हाला जनता निश्चित परत एकदा आशीर्वाद दिला असं मला 120चा दावा करताय, काय त्या पाठीमागचा तुमचा विश्वास आहे की 120 नगरसेवक तुमचे निवडून येतील? 108 नगरसेवक आमचे होते आणि जे काही इतर राजकीय पक्षांचं मला काही दिसतं आहे, तुम्हालाही माहिती आहे माझ्यापेक्षा, तुम्हाला सांगण्यात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही। त्या आधारावर जे काही शहरात आमचं काम आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी जे काम उभं केलं आहे त्या कामाच्या भरोशावर आम्ही 121चं टार्गेट पूर्ण करू। आम्हाला कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही, आम्ही कुठलीही हलगर्जी बाळगणार नाही। आम्ही एक मतांची लढाई लढू, एक मतांकरता जोरगस प्रयत्न करू। आमचे कार्यकर्ते, काही म्हणी असतात, रक्ताचं पाणी हाडाचे काढं, हे आमच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं। नगरसेवक पद भूषवलेलं आहे, महापौर पद देखील राहिलेलं आहे। महापौरपदी काय मूलभूत तुम्ही बदल बघताय या अलीकडच्या काळामध्ये आणि काय अपेक्षित बदल आहे तुम्हाला? त्यावेळेला मी राजकारणात सुरुवात केली, वडील गेल्यानंतर पक्षाने मला युवा मोर्चात पद दिलं आणि 2002ला तिकीट दिलं। 2002ला आम्ही विरोधी पक्षात होतो, 2.5 वर्ष आम्ही विरोधी पक्षात राहिलो। त्यावेळेचं नागपूर आणि गेल्या 26 वर्षात बदललेलं नागपूर, म्हणजे पिढी बदलते म्हणते ना, तसं नागपूर बदलला आणि ते योग्य अर्थाने बदलला। उत्तम रस्ते, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, उत्तम व्यवस्था, उत्तम सफाई, उत्तम पाणी, या सगळ्या दृष्टीने जे काही झालं आहे ते या शहरात दिसतं आहे। जे लोक या शहरात 2 वर्षांनी येतात, 1 वर्षांनी येतात, त्यांना बदल दिसतो। म्हणजे शहर खूप मोठं आलं, खूप महाग झालं असं नाही आहे, परवडेल असा विकास आहे।
मेट्रोची तिकीट एकदम स्वस्त आहे, आपली बसचं तिकीट एकदम स्वस्त आहे. शिक्षण जी काही मूलभूत गरज आहे ती या शहराची मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. सिम्बॉयसिस, नरसिंहमुंजी असेल, IIM असेल किंवा मोठमोठे कॉलेज असतील, डीम युनिव्हर्सिटी असतील, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, 4 मेडिकल विद्यापीठ इथे आहे. मेयो मेडिकल, लता मंगेशकर, राधिकाबाई मेघे अशा अनेक विद्यापीठे इथे आहेत. पॉलिटेक्निक कॉलेज इथे आहे. त्यामुळे परवडेल असा विकास, शेवटच्या माणसाचा कडे लक्ष देऊन असा विकास, नितीनजींचं मार्गदर्शन, देवेंजींचं मार्गदर्शन, बावनकुळेंची साथ, या सर्व दृष्टीने आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हेच काम आम्ही समोर घेऊन जाऊ. आमचे सगळे तरुण नवीन सहकारी, नवीन नगरसेवक, 121 नगरसेवक हे काम समोर घेऊन जातील असा विश्वास. काही मूलभूत प्रश्न आहेत. म्हणजे आता आपण इथे उभे आहोत, पार्किंगची, वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या देखील त्याला कारणीभूत आहे. पार्किंगची शहरात खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. मध्य नागपूरचा विचार करू आपण. तर आता महाल बाजारात आम्ही पार्किंगची व्यवस्था करतो आहे. कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आपल्या समोर आहे. आम्ही टाऊन हॉलला पण पार्किंगची व्यवस्था करतो आहे. आम्ही तहसील पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागाच्या जी काही जागा आहे तिथे पोलिसांचं हाऊसिंग होणार आहे. तिथे आम्ही पोलीस विभागाला विनंती केली आहे की तिथे 1000-1500 फोर व्हीलरचं पार्किंग असलं पाहिजे. सराफा ओळीत एक सराफांची जागा आहे महानगरपालिकेची, तिथे एक मोठं मार्केट बांधून 2-3 मजले इथवरच येणार आहे. सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलरचं पार्किंग होऊ शकतं का? टप्प्याटप्प्याने समोर जाता येणार आहे. पण या शहरातल्या लोकांचा विश्वास हा कमळावर आहे, हा नितीनजींवर आहे, देवेंजींवर आहे, इथल्या लोकप्रतिनिधींवर आहे. आणि जातपात न पाहता इथला सर्वसमावेशक जनता ही भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे इथे परत एकदा भाजप निवडून याचा मला विश्वास आहे. चहाचा आस्वाद घेऊयात. सोबतच एक प्रश्न आहे की पाण्याचा. आपण पाण्याची शहराची जी गरज आहे ती आपण आताही आपल्या मध्य प्रदेशावर अवलंबून आहोत. तिथून येणारा चौराई डॅम किंवा आपला पेंचचा प्रकल्प. पण भविष्यात ही गरज वाढणार आहे. नाही, मध्य प्रदेशवर अवलंबून आहे असं नाही आहे. मध्य प्रदेशला वीज आपल्या भरोश्यावर मिळते आहे, तर ते पाणी आपल्याला मिळतं. पण आता नवीन एक डॅम करण्याचा एक मोठा विचार, नवीन एक टनेल करण्याचा मोठा विचार बावनकुळे साहेब, नितीनजी, देवेंजींनी मान्य केला आहे. नंतर एखादं धरण भविष्यात कन्हांवर कुठे बांधता येतं का त्याचा विचार चालू आहे. या शहरात 100च्या वरती पाण्याच्या टाक्या आहेत. भाजपचं राज्य आलं यायच्या आधी बोटावर मोजणाऱ्या 5-10 होत्या. आज 20 वर्ष भाजपने राज्य केलं, 120च्या जवळ आकडा चुकत असेल मागे पुढे होईल. पण पाण्याच्या टाक्या आहेत, त्या टाक्यांच्या माध्यमातून पाणी आहे. त्यामुळे नुसत्या फोकनाड भाजी करायच्या हे धंदा भाजपने केला नाही. त्यामुळे भाजपच या शहराचा विकास करू शकतं. भाजप, शिवसेना, महायुती या शहराचा विकास करू शकतं. हे जनतेच्या मनात आहे. या 4 वर्षात मात्र जे आहे ते काही नगरसेवकांबाबत होती ती नाराजी आहे आणि ती तुम्ही तिकीट वाटपात दाखवून पण दिलेलं आहे. अनेकांचं तिकीट कापलेलं आहे. नवीन चेहरे दिलेले आहेत तुम्ही. हे तिकीट कापणं हा विषय नाही. ज्यांचा सर्वे झाला किंवा काय झालं, काय आहे, एक प्रभागात कद्दावर नेते आहेत. म्हणजे आपण ज्या प्रभागांच्या सेंटरला उभा आहे इथे असेच आहे. पण आता त्यातली तिकीट एकाला मिळू शकते, 10ला नाही मिळू शकते. त्यामुळे कुठे अडचणी झाल्या, चेहरे दिले आणि अनेकांचं तिकीट नाकारलंय. जुने जे नगरसेवक नाही, नाकारण्या झाल्या, 3 टर्म झाल्या, 4 टर्म झाल्या. काही जणांचं नुकसान झालं, त्यात काही जणांवर अन्याय होऊ शकला असेल. अनेक चांगले ज्येष्ठ नेते आहेत. प्रवीण दटकेंनी कोणाला अक्कल शिकवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शहर आहे, केंद्रीय मंत्र्यांचं शहर आहे, बाजूलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. असं असताना मोठ्या प्रमाणात कुठे दडपण येतं का कधी? किंवा आता निवडणुकीत दडपण वगैरे काही येत नाही. या मतदारसंघात या आता 20 मला या पक्षांनी 4 टर्म संधी दिली होती महानगरपालिका. प्रवीण दटकेच्या जातीचे काही खूप मतं नाही, पण नागरिकांनी प्रेम केलं, पक्षाने विश्वास ठेवला म्हणून 4 टर्म आम्ही राहू शकलो. ज्या इतर राजकीय पक्ष जातपात पाहते, आमच्या पक्षाने जातपात न पाहता तिकीटं दिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची किंमत करणारा पक्ष आहे. ज्या पक्षांनी कार्यकर्त्यांची किंमत केली नाही त्यांचे काय हाल आहे तुम्ही बघताय. भारतीय जनता पक्षाने काही चुका होऊ शकतात, पण 100पैकी चूक होतील 5%, 10%, पण 90% कार्यकर्त्यांची किंमत केली. अशा जुन्या लोकांना तिकीटं दिली आहेत की ज्यांनी या पक्षाला कधी काही दिला आहे. नागपूरकर जनतेला काय सांगाल? नागपूरकरांना तुमचा काय विश्वास द्याल, काय आश्वासन द्याल, काय विजन? नाही, आश्वासन वगैरे देण्याची पात्रता नाही माझी, पण मी विनंतीच करू शकतो. मी पक्ष म्हणून त्यांना विनंतीच करू शकतो. आम्ही कुठलाही अहंकार आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्ही सौजन्याने हात जोडून विनंतीच करू की ज्या पक्षाने हे शहर
या शहराचा विकास आम्ही 100% कधीच दावा करत नाही, मी करणार पण नाही, तो होऊच नाही शकत. समस्या निरंतर अतिक्रमणाची समस्या, पार्किंगची समस्या, अतिक्रमणाच्या समस्या, अतिक्रमण काढतो ते आमचे लोक नाराज होतात, पण पर्याय नाही, अतिक्रमण करू देणार नाही. या सगळ्या दृष्टीने या शहराला नीट नागपूर म्हणून नागपूर ठेवण्याकरता, नागपूर या देशात नंबर 1 वर अग्रणी शहर करण्याकरता जी मदत, जे पाठबळ, जो आशीर्वाद त्यांनी नितीनजी, देवेंजी, सगळे आमदार, सगळे नगरसेवक यांच्या पाठीशी निरंतर ठेवला, त्याचे उपकार मानून त्या उपकाराच्या ओझ्यातच वावरायचं आम्हाला, त्यातनं बाहेर पडायचं नाही. त्या उपकाराच्या ओझ्यातच ठेवून त्यांनी परत एकदा त्यांचं मत भाजप शिवसेनेच्या झोळीत टाकावं, एवढीच त्यांना शतशः विनंती करतो, साष्टांग नमस्कार घालतो, कारण त्यांच्यामुळे आम्ही नेते झालो. त्यामुळे ते उपकार आमच्या मनाशी बाळगून आम्ही निश्चित, त्यांनी आम्हाला परत एकदा हे शहर समोर नेण्याकरता ते मदत करतील, पण त्यांनी मदत करावी असं शतशः विनंती करतो आपल्या माध्यमातून, पुढारीच्या माध्यमातून. आणि पुढारीचे धन्यवाद देतो की आपण चौकांमध्ये जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी लोकांशी बोलून करतात, त्याचा अधिक फायदा जनतेलाही होतो आहे. त्यांचंही म्हणणं तुम्ही ऐकताय, त्यामुळे तुमचंही मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.